अप्पी आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये असतात तेव्हा अर्जुन अप्पीला विचारतो की काय गप्पे, काय झालं आज? रुपाली वहिनी तुला अशा का बोलतात सारख्या? त्याच्यावर अप्पी म्हणती काहीच नाही झालं, कशाबद्दल बोलतोय? तेव्हा अर्जुन बोलतो की रुपाली वहिनी तुला का बोलतात सारख्या ह्या बाळापासून लांब राहा? तेव्हा अप्पी बोलते काही नाही अर्जुन, काही सुद्धा नाही. त्यावर अर्जुन बोलतो खरं सांग, तुला का त्या बाळापासून लांब राहत म्हणतात? तेव्हा अप्पीला आठवतं की अप्पीला रुपाली ताई बोललेल्या असतात की अप्पे तू माझ्या या बाळापासून लांब राहा, तुझी सावली देखील या बाळावर पाडू नकोस. परत अर्जुन विचारतो खरं सांग अप्पे, असं का बोलतात ते रुपाली वहिनी तुला बाळापासून लांब राहायला? तेव्हा अप्पी बोलती काही नाही अर्जुन, तू सकाळचं बोलतोय का? हा, सकाळी मी गेलेले बाळाला आंघोळ घालायला, पण तेव्हा आई आला तिकडून बाळाची आंघोळीला घालायला. मग स्वप्नील भाऊजी आले कपडे वगैरे घेऊन, म्हणून मग मी इकडे आले. तेव्हा तो बोलतो अप्पे तू माझ्याशी खोटं का बोलतेस? मला माहिती आहे ते सगळे असे का करतात ते, तू खरं सांग, तू रडली आहेस का आता? तेव्हा अप्पी बोलते नाही रे अर्जुन, तुला का असं वाटतंय? तेव्हा अप्पी अर्जुनला सांगते की रुपाली ताईंना असं वाटतंय की मी त्यांच्या बाळाला नजर लावेन. असं कसं रे अर्जुन, त्या असं बोलू शकतात? मी कशी त्यांच्या बाळाला नजर लावेन? मला तर चांगलंच वाटेल त्यांच्या बाळाविषयी, मी तर चांगलाच विचार करेन. तेव्हा अर्जुन बोलतो की आता तुला ते बाळ घरात आल्यामुळं तुला आपल्या बाळाची आठवण येत असेल, साहजिकच येते. तेव्हा अप्पी बोलते नाही असं काही नाही आहे, मला आपल्या बाळाची आठवण येत नाही आहे, म्हणजे येते, पण त्या बाळाला मी नजर कशी लावेन? तेव्हा अप्पी बोलते काही नाही रे अर्जुन, रुपाली ताई पटकन बोलतात, लगेच बोलून जातात तू बाळाला नजर लावतेस, तुझी बाळावर सावली सुद्धा नको. असं कसं रे अर्जुन, असं कसं त्या बोलतात? तेव्हा अर्जुन बोलतो का अप्पे तू नको मनावर घेऊस, तू कशाला स्वतःला कोसून घेतेस? तेव्हा अप्पी बोलते अर्जुनला तुला खरं सांगू का अर्जुन, मला त्या बाळाची काळजी वाटते कारण रुपाली ताईंची तब्येत बरी नाहीये. जर रुपाली ताईंची तब्येत अगदी बरी असती आणि नॉर्मल असती तर मला बाळाची अजिबात काळजी वाटली नसती. त्यांच्या तब्येतीमुळे मला बाळाची फार काळजी वाटतेय. तेव्हा अर्जुन बोलतो हो अप्पे बरोबर बोलतीयस, फक्त वहिनींना वाटतंय त्यांचं बाळ आहे म्हणजे त्यांच्या तब्येतीचा प्रश्न आलाच की. आणि बोलतो की अशा सगळ्या परिस्थितीत आपल्याला चांगलं वाटतंय, रुपाली ताईंना चांगलं वाटतंय, म्हणजे त्यांची मानसिक स्थिती चांगली आहे असं नाही ना. तेव्हा अप्पी बोलते बरोबर आहे अर्जुन, मला पण हेच वाटतंय. जर रुपाली ताईंची मानसिक स्थिती आणि तब्येत जर बरी असती तर मी स्वतः त्यांच्यासाठी उभी राहिली असते, स्वतः त्यांच्यासाठी लढले असते, त्या बाळाला घरात ठेवायसाठी मी काहीही केलं असतं. तेव्हा अर्जुन बोलतो बरोबर आहे अप्पे, चल आपण उद्या एक काम करू, उद्या सकाळी आपण स्पष्टच बोलू, दादाला सांगू की जर रुपाली ताईंची तब्येत बरी नसेल तर आपण त्या बाळाला त्यांच्याजवळ नाही ठेवू शकत, ते जरा रिस्की आहे. तेव्हा अप्पी सुद्धा हो म्हणते. तेव्हा रुपाली झोपलेली असते. स्वप्नील मंदिरातून आणलेल्या बाळाला मांडीवर घेतो आणि खुशीत असतो आणि बाळाकडे आणि रुपालीकडे बघून म्हणतो आता मी तुम्हा दोघांना माझ्या डोळ्यासमोरून कधीच जाऊ देणार नाही, तुमच्या दोघांची खूप काळजी घेईन. सुजा आणि पिऊताई झोपलेली असते. तेव्हा सुजा उठतो आणि आरूच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणतो आरू तूच या घराचा खरा वारस आहेस आणि इथली सगळी संपत्ती ही फक्त तुलाच मिळणार असं बोलतो. तेव्हा परत अप्पे आणि अर्जुन बोलत असतात. तेव्हा अर्जुन बोलतो हे बघ अप्पे, मला हे माहिती आहे की याविषयी आपण उद्या सकाळी बोलल्यावर ह्या घरातली कोणीच तुझी बाजू घेणार नाही, पण मी तुझी बाजू घेतोय, मी तुझीच बाजू घेणार. परत मनी मावशी संकल्पला फोन लावते आणि बोलते हे सगळे घरातले बोलतात की सगळ्यात पहिलं आपण रुपालीला हॉस्पिटलमध्ये नेऊ. तेव्हा संकल्प बोलतो म्हणजे? तेव्हा मनी मावशी बोलते की तिला हॉस्पिटलमध्ये नेऊ म्हणजे ते डॉक्टर सांगतील ती शहाणी आहे की वेडी आहे. तेव्हा संकल्प जोरात हसतो आणि म्हणतो आहे तुला हे आधी सांगायचं कळलं नाही का? तेव्हा मनी मावशी चिडते आणि बोलती जरा हळू हसत जा की, एकदम कानात घोड्या की काळल्यासारखा काय हसतो. तेव्हा संकल्प बोलतो आई
जाऊ दे त्यांना हॉस्पिटलला, बाकीचं काय करायचं ते मी बघून घेतो. तेव्हा मनी मावशी चिडते आणि बोलतो, ए तू काय येडाबिडा झाला काय रे, तुझ्या डोक्याचा स्क्रू बी ढिल्लाय का? ती जर रुपाली डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरनं प्रूफ केलं की ती वेडी आहे आणि मग त्या बाळाला तिच्याकडे ठेवू देणार नाहीत घरातले, जर ती वेडी आहे हे सिद्ध झालं तर बाळ तिच्याकडे कसं देता येईल? तेव्हा संकल्प बोलतो की आई, ह्या जगात पैशानी सगळं खरेदी करता येतं, पैशानी माणूस विकतही घेता येतो आणि रिपोर्टसुद्धा बनवता येतात. आपण डॉक्टरला बरोबर बाटलीत उतरवू, आपण जो रिपोर्ट बनवू तोच तो रिपोर्ट बनवून देऊ. अशा प्रकारे मनी मावशीचं आणि संकल्पाचं बोलणं होतं.